हॅलो आवाज हॅलो चेक हॅलो 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 नमस्कार मंडळी विघ्नहर्त्या
गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या धामणपे गावचं ग्रामदैवत श्रीदेव गांगो, या येळवण गावची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथ यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो। तसेच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो। तसेच रंगदेवता नटेश्वराला विनम्र असं अभिवादन करून या राजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असे शाहीर प्रकाश आंबेडकर बुवा यांचा शिष्य मी शाहीर वसंत गोमणे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बघा रसिक हो, आज या ठिकाणी अनंत तुकाराम साळवी यांचे चिरंजीव अजय अनंत साळवी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि या नूतन बालकाचा नामकरण विधी सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या नामकरण विधी समारंभाला एक करमणुकीपर कार्यक्रम म्हणून ही कोकणची लोककला साता समुद्रा पार गेली। हा शक्तितुऱ्याचा डबलबारीचा जंगी सामना आज या ठिकाणी या सामन्याचं आयोजन केलं आहे। त्यासाठी मी आंबेडकर बुवा यांचा शिष्य शाहीर वसंत गोमणे आणि आजच्या कार्यक्रमाला प्रतिस्पर्धी शाहीर लाभले ते माझे परम मित्र प्रकाश गोसावी बुवा यांचे शिष्य अमोल दैत। या दोघांमध्ये हा डबलबारीचा सामना होणार आहे। पुन्हा एकदा दोन्ही शाहिरांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो बघा, आपल्याला सांगू इच्छितो, हा काय मोठा कलाकार नाही। गेले अनेक वर्ष ही कला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय। आजच्या या कार्यक्रमामध्ये मला संगीत साथ देत आहेत ढोलकीपटू सुदर्श घागरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। मित्रांनो, कमी वयामध्ये अतिशय सुंदर अशी कला त्याने जोपासली आहे। कीबोर्डला आहेत माझ्याच गावचा सुपुत्र रामदास नारकर, ज्याने अनेक कार्यक्रमामध्ये मला साथ दिली ते पॅड मास्टर आकाश दादा करंबळे आणि बेंजो मास्टर श्रुतीन दादा चव्हाण यांच्या साथीने ही कला आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। एकदा कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। मित्रांनो, माझे मार्गदर्शक प्रकाश आंबेडकर बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। ज्यांची गाणी मी अनेक वर्ष गात आलो आणि हिट सुद्धा झाली ते माझे गीतकार कवी अशोक आंबेडकर, प्रथमेश आंबेडकर यांनाही या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा। आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले माझे प्रतिस्पर्धी शाहीर अमोल दैत बुवा, तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। मित्रांनो, आजच्या या रसिक प्रेक्षकांमध्ये गोसावी बुवा, प्रकाश गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय सुंदर असा अनेक वर्ष त्यांनी कार्यक्रम केला, त्यांनाही या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा। आपल्याला माहिती आहे की या कलाकाराचं एक बब्या चिक्या या जोडीवर गीत आलं होतं आणि या गीतामध्ये मला ज्यांनी संगीत साथ दिली ते आज संपूर्ण ग्रुप अमोल दैत यांच्याकडे आहे। योगेश दादा खामकर असतील, रितेश ढेरे असतील यांनी आणि आकाश दादा करंबळे यांनी त्या गीताला संगीत साथ दिली होती। याच साऊंडवर मी ते रेकॉर्ड केलं होतं, अतिशय ते गीत गाजलंय। तर त्या सर्व कलाकारांना सुद्धा या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। बघा तिको, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्याची खरी ओळख जर असेल तर ती बारशा दिवशी त्याचं ज्या वेळेला आपण नाव ठेवतो तिथपासून त्या नावाने त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याची खरी ओळख होते। तर या नूतन बालकाचं नाव अद्वैत असं ठेवण्यात आलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी या नूतन बालकाचं स्वागत करूया। या नूतन बालकाला
उदंड असं आयुष्य लाभो या आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूया। आपला काय जास्त वेळ घेणार नाही। तुम्हाला माहिती आहे हा काय माझा दैतांबरोबर पहिलाच कार्यक्रम नाही, 2 कार्यक्रम आमचे झाले, अतिशय जुगलबंदी अशी दोघांमध्ये झाली। आज सुद्धा तसाच कार्यक्रम होईल। या ठिकाणी अमोल बुवा लगेच या प्रश्नाची प्रत घेऊन जा, लगेच मी माझ्या बारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मित्रांनो बघा, आज ही आपल्या समोर जी शाखा आहे ती आई महालक्ष्मी कला पथक उन्हाळे राजापूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण हा सीझन नसताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला आज ते साथ देत आहेत। तर मित्रांनो बघा, तुरेवाले शाहिरांना प्रश्नाची प्रत दिली। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मी माझ्या पहिल्या बारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हल 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 पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय संदीपजी कोलते साहेब मला वाटतं पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. एक नाव मुद्दाम ठेवलं होतं कारण गेली अनेक वर्ष ज्या साऊंडवर मी माझे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये यशस्वी झालोय तो स्वप्नील शिंदे यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पायलो प्रेम मायेने रसिका तुमच्या मी धन्य झालो. प्रेम मायेने रसिका तुमच्या मी धन्य झालो. कृपा आशीर्वाद असू द्या शिरावर मी या रणात उभा राहिलो. दिली साथ मजला मी सदैव नावा रूपात आलो. अनकराया सेवा तुमची मी आज नामवंत शाहीर झालो. तर बघा रसिको स्तवनाला सुरुवात करतोय. अमोल बुवा झोपला असाल तर जागे व्हा. कार्यक्रमाला माझ्या सुरुवात करतोय. अज्ञान मी पामर तुझा मज सांभाळावे यारना. अज्ञान मी पामर तुझा मज सांभाळावे यारना. जमलेल्या या रसिक जना प्रथमही करीतो मी वंदना. जमलेल्या या रसिक जना प्रथमही करीतो मी वंदना.
रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना प्रथमई करीतो मी वंदना रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना विश्वात मज आणले या विश्वात मज आणले गणरी तू तरुणी नम्र राहुनी धड ज्ञानात शिकविले माता पिता दूर बनविला नवी आम्ही पाहुला रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना 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 प्रथमई करीतो मी वंदना रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना पामर तुझा पद सांभाळावे यारना पामर तुझा पद सांभाळावे यारना रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना रसिक जना प्रथमई करीतो मी वंदना रसिक जना
वस्ताद अशोक वसंत हुआ जिल्हा रत्नागिरी राजापूर तालुका मुक्काम धामणपे वाले अखंड भानुदास घराण्याचा विजय असो 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 स्तवन झालं आहे गणाला सुरुवात करतोय या ठिकाणी थोडासा हा कार्यक्रम ओपन जागेमध्ये असायला हवा होता थोडी या पत्र्यामुळे साऊंड सिस्टीमची सुद्धा अडचण आपल्याला जाणवणार आहे नाचणाऱ्या मुलांचा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतोय असू द्या सांभाळून घेऊया गणाला सुरुवात करतोय कलावंताच्या मायात आत्मरूपाने राखण करणारा तू या माझ्या सेवेशी बुद्धीला अरे धार देणारा तू किरसिंगी म्हणून या कलावंताची कदर करणारा तू अरे पामराची चूक भूल झाली तर अरे पदरात घेणारा वगैरे कहो या विघ्नार्थ्या गणरायाला हा छोटासा कलाकार साकडं घालतोय की आज बघा हे जे काही जगावर आपत्ती येत आहे महापूर असेल कोरोना असेल आज महिलांवर बलात्कार होत आहे कुठे एटीएम फोडली जात आहे चोऱ्या होत आहेत दरोडे पडत आहेत तर तू विघ्नहर्ता आहेस हे फक्त तू सांभाळ हे गणाच्या माध्यमातून गणरायाला साकडं घालतोय लक्ष असू द्या चरणात लीन होऊन पडतो पाया रे चरणात लीन होऊन पडतो पाया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे Thank you.
किती वाढले धरणीवर किती वाढले धरणीवर माता भगिनी घाबरती होतो त्यांचा तू आधार वसुद्यांचा तू आधार वसुद्यांचा तू आधार हे भक्त तुझे देव त्यावर छाया रे हे भक्त तुझे देव त्यावर छाया रे देवा उद्धार न्याय भक्तांना राया रे देवा उद्धार न्याय भक्तांना राया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे चोरी लुटमार महागाई त्यांना कर देवा शासन त्याला कर देवा गायन त्याला कर देवा गायन निर्लज्जते नेते येती तू बळ्यांचा प्राण येती दुबळ्याचा प्राण येती दुबळ्याचा प्राण वरती यावे आंदोलती घडवाया रे वरती यावे आंदोलती घडवाया रे देवा उद्धार न्याय भक्तांना राया रे देवा उद्धार न्याय भक्तांना राया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया रे गणनाथा या धरणीवरी देवा या धरणीवरी देवा या धरणीवरी देवा वक्र गणनाथा या धरणीवरी देवा या धरणीवर देवा या धरणीवरी देवा साध घालितो घोडा भट्ट बाप करीतो तुझाच धावा पाप करतो तुझाच धावा पाप करतो तुझाच धावा प्रीत प्रथमेशाचे लागतो वसंत गाया रे प्रीत प्रथमेशाचे लागतो वसंत गाया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया 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 रे जननाथ दिन होऊन पडतो पाया रे जननाथ दिन होऊन पडतो पाया रे देवा उद्धार न्याय भक्तांना गणराया 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 बघा मित्रांनो स्तवनाने गण झाला यानंतर म्हणजेच गवळण या ठिकाणी बघा मला वाटतं या हायवेने ते चालले होते परंतु हा कार्यक्रम चालू असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि म्हणून ते थांबले आणि त्यांना हा कार्यक्रम आवडला आहे. गणेश खत्री पुणे नगरसेवक आहेत ते त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं या छोट्याशा कलासाठी. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजूया. मित्रांनो बघा गेली अनेक वर्ष ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय. या नूतन बालकाला सुद्धा त्यांच्याकडून गिरीश खत्री या नगरसेवक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक म्हणायला नको त्यांच्या 500 रुपये त्यांनी दिले या नूतन बालकासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. बघा मित्रांनो गेले अनेक वर्ष ही कला जोपासतोय. आपल्याला माहिती आहे की या बोबडे बुवांच्या गवळणी कशा असतात, या आंबेडकर बुवाने घराण्याच्या गवळणी कशा असतात.
परंतु मित्रांनो, आज हा जो कार्यक्रम आहे हा माझ्या घरचा आहे असा समजून अमोलबुवा या ठिकाणी आपल्या समोर गवळण ठेवतोय. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की वाकडी मेढ आपल्या हिंदू धर्मामध्ये एक म्हण आहे की वाकडी मेढ असली की वाकडच नाम काढावं लागतं आणि ते वाकडे मेळेला वाकडं नाम काढतात कसं ते मला चांगलं माहिती आहे. परंतु हा कार्यक्रम माझ्या घरचा आहे म्हणून एक प्लेन गवळण राधा आणि कृष्णाची प्रेमलीला या गवळणीतून सादर करण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर बुवा येतील ते म्हणतील की बुवानी काय खदलवलं नाही, म्हणून सांगितलंय की वाकडी मेळ असल्यावर वाकडं नेम मला काढता येतं. एवढंच फक्त सांगतो, त्यातून तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. या ठिकाणी मित्रांनो गवळणीला सुरुवात करतोय. अरे क्षणात जुळत ते खरंच कधी प्रेम नसतं. आता जे प्रेम करताय त्यांच्यासाठी. अरे क्षणात जुळत ते खरंच कधी प्रेम नसतं. अनाभागा देऊन प्रेम करणं अरे एवढं ते नाही रजस्त. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. आनंदित तसंच नसतं म्हणून हे जग फसत. मित्रांनो, माझी बाजू ह्याच राधेची आहे आणि बुवांची बाजू आधी कृष्णाची आहे. कारण मी शक्ती आणि बुवा तुरा ही फक्त राधा आणि कृष्णाची प्रेमलीला आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. मनी वेड लागले कान्हाचे सुकुमार ते सुंदर ध्यानाचे. मनी वेड लागले कान्हाचे सुकुमार ते सुंदर ध्यानाचे. रसलीला करीसी तुरुंदावना वेड लागले रे माझ्या मना. रसलीला करीसी तुरुंदावना वेड लागले रे माझ्या मना. वेड लागले
मनी कसा माझ्या भरला रे मनी कसा माझ्या भरला मनी कसा माझ्या भरला अरे देव तुने घनश्यामा तू जनामध्ये कसा विरला जनामध्ये कसा विरला जनामध्ये कसा विरला मुरलीचा येता कुंजवना भावरली रे त्या क्षणा मुरलीचा येता कुंजवना भावरली रे त्या क्षणा रात्रीला करीती वृंदावना मन लागले रे माझ्या मना रात्रीला करीती वृंदावना वेद लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना हे मधुर मंजुळ वाजवून मुरली करती वेडी सगळ्या नाळे करती वेडी सकयाना करती वेडी सकयाना तुझ्या मुरलीचे वेड लागले ताऱ्या गोपिकांना राधे देखाना राधे देखाना सका तू माझा साजना सुख लाभते पाचा जाना सका तू माझा साजना सुख लाभते पाचा जाना रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना सख्या मोहना काना तुम्हाला लाविले आपाना जाए नाविले आपानाला नाविले आपानाला अरे शुद्ध प्रीत ही केली सखारे नाडकी मी तुझी राधा रे नाडकी मी तुझी राधा नाडकी मी तुझी राधा करी तो कवना काय वदत काही सभरना समेत करी तो कवना काय वदत काही सभरना रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना रासलीला करीती वृंदावना वेळ लागले रे माझ्या मना मनी वेड लागले कानाचे सुकुमार सुंदर ध्यानाचे मनी वेड लागले कानाचे सुकुमार सुंदर ध्यानाचे रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रात्रीला करीती वृंदावना वेड लागले रे माझ्या मना रासलीला करीती
रसिक हो, बघा या ठिकाणी झिंगाट ग्रुप धामणपिटीटा, कारण मी सुद्धा या धामणपीच्या नाक्यावर कायम येतो, परंतु हा ग्रुप मला वाटतं या 1-2 दिवसामध्ये स्थापन झालेला आहे. झिंगाट ग्रुप धामणपिटीटा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुमचं मनोरंजन मात्र नक्की करणार. या ठिकाणी सान्वी सकपाळ आणि संग्राम सकपाळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो. ड्रायव्हर काहीतरी सांगतात की लाईटवर टाका. नक्की नक्की ही बारी झाल्यावर आपण त्याची व्यवस्था करू. मित्रांनो बघा, स्तवनगण आणि गवळण झाली. आमच्या आकाशदादा हसतायत. यानंतर म्हणजेच या शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे विचारण्यात येणारा प्रश्न आणि या प्रश्नाची रितसर प्रश्नपद या ठिकाणी गाणार आहे, परंतु प्रत आहे ती बुवांना दिली आहे. तरी सुद्धा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, तोरेवाल्या शाहिरांना आम्ही जो प्रश्न विचारलाय तो आपल्या सगळ्यांना समजावा यासाठी पुन्हा एकदा सांगतोय. आमचा आजचा प्रश्न असा आहे की बौद्ध नामक ऋषी हे शोक सागरात असताना त्यांनी गुरु केले. बौद्ध नामक ऋषी शोक सागरात असताना त्यांनी गुरु केले, ते किती आणि कोणते? बुवांकडून उत्तराची अपेक्षा आहे, कारण ऋषींचं नाव सांगितलंय. मध्यांतर बुवा जरूर आपल्याला उत्तर देतील. या ठिकाणी गीताच्या माध्यमातून प्रश्नपद गाण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष असू द्या. या ठिकाणी अद्वैतचे पप्पा अजय साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. अरे नामवंत शाहीर आपण दोघे, कारण बुवा सुद्धा काही कमी नाही. अतिशय सुंदर असे बोलबच्चन आहे, सुंदर असा आवाज आहे. एक विरारमध्ये अतिशय सुंदर अशी झोंबी आमची झाली होती. आज पुन्हा एकदा गाठ पडली बुवा. साल मात्र नक्की निघणार तुमची. अरे नामवंत शाहीर आपण दोघे, आपल्याला बघण्याचे रसिक आज धावणार. अरे वरचढ करण्या बारी हा मोलबुवा संपूर्ण ताकद आज लावणार आहे. अरे उसळी मारणार या बैलाला येसन आज मी टोचणार आहे. आणि या गोमने बुवाची ताकद या अमोल बुवाला आज मी धावणार आहे. प्रश्न पण गातोय. अहो तुमची न आमची बुवा ही आहे डबल बारी. आज तुमची न आमची बुवा ही आहे डबल बारी. खरा खुरा हा जबाब द्यावा तुझ्या ग्रंथ आधारी. खरा खुरा हा जबाब द्यावा तुझ्या ग्रंथ आधारी. तुमची ना आमची बुवा आहे डबल बारी. तुमची ना आमची बुवा आहे
ज्ञानी म्हणतो बुवा मोठा पण बुद्धीचा तू खोटा ज्ञानाच्या या गर्वाने तुझा होईल सारा तोटा तुझा होईल सारा तोटा तुझा होईल सारा तोटा बुवा, काय असतं बघा या जेव्हा कला क्षेत्रामध्ये आपण उतरतो तेव्हा या रसिकांचा आपण देणं लागतो या रंगमंचावर आपली वागणूक कशी असते त्याला खूप महत्व असतं आणि म्हणून म्हणतोय नामे म्हणतो बुवा मोठा पण बुद्धीचा तू खोटा ज्ञानाच्या या गर्वाने तुझा होईल सारा तोटा तुझा होईल सारा तोटा तुझा होईल सारा तोटा अरे हुरहुर मनाला काढू तुला उलट सारी हे हुरहुर मनाला काढू तुला उलट सारी रघुरा जबाब द्यावा जगताधारी रघुरा जबाब द्यावा जगताधारी तुला जबाब द्यावा तुझ्या ग्रंथागारी तुला जबाब द्यावा तुझ्या ग्रंथागारी अरे बोध्य नाम करुषी तो पडला होता फशी गुरु कोणते आधी किती त्याचे नावे सांगा कशी त्याची नावे साका कधी त्याची नावे साका कधी अरे बोध्य नाम करुषी तो पडला होता फशी गुरु कोणते आधी किती त्याचे नावे सांगा कशी बुवा नावे साका कधी त्याची नावे साका कधी अरे वसंत बुवा सांगे आहे विषय भारी वसंत बुवा सांगे आहे विषय भारी रघुरा जबाब द्यावा जगताधारी रघुरा जबाब द्यावा जगताधारी तुला जबाब द्यावा तुझ्या ग्रंथागारी तुला जबाब द्यावा तुझ्या ग्रंथागारी तुमचे नामची बुवा आहे डबल भारी तुमचे नामची बुवा आहे डबल भारी तुला जबाब द्यावा तुझ्या ग्रंथागारी 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 या ठिकाणी एकच वादा राजू दादा यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि यावर्षी जे माझं एक गीत हिट झालं त्या कोकणावरती आहे तर त्यांचं म्हणणं आहे ते गीत व्हावं जरूर आपली फरमाईश पुरी करण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या बारीला मित्रांनो बघा नियमाप्रमाणे बारीचा कार्यक्रम झाला परंतु आज हा जो सोहळा आहे हा जो नामकरण विधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या नूतन बालका उदंड असं आयुष्य लाभो ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून या सोहळ्यावरती एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो माझा नवोदित गीतकार प्रथमेश आंबेडकर जी 12 तारीखला कार्यक्रम झाला त्या बारीला उपस्थित होता आज काही कारणास्तव कामावर त्याला बोलवण्यात आला आणि तो निघून गेला मुंबईला दिवा गाडीमध्ये बसला आणि जाता जाता गाडीमध्ये त्याने हे गीत लिहिलं दुपारी मला पाठवलंय अजून काय बघितलं नाही आत्ताच लिहिलंय मोबाईलवरून घेतलं आणि आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय अतिशय सुंदर अशी त्याची लेखणी आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आंबेडकर बुवांचा चिरंजीव आहे अतिशय सुंदर लेखणी आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष विरार शंकर बळीराम नकाशे यांच्याकडून
201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मागे जो विरारला कार्यक्रम झाला तो त्यांच्या सहकार्याने आम्हाला मिळाला होता. दादा तुमचे आभार. या ठिकाणी हर्षद इंदुलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. संग्राम सकपाळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार. बघा मित्रांनो, 1-2 वर्षापूर्वी एक कोळी गीत सुपरहिट असं गाजलं आणि त्याच गीताच्या चालीवर आजचा हा जो सोहळा संपन्न होतोय त्यावर गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. दिस सोन्याचा उगवला चैता पाताचे महिन्याला दिस सोन्याचा उगवला चैता पाताचे महिन्याला हे आई माऊले तुझी मानाची पालखी ही निघाली कारल्याला. हे आई माऊले तुझी मानाची पालखी ही निघाली कारल्याला. तर मित्रांनो, याच गीताच्या चालीवर हे गीत आपल्या समोर सादर करतोय. अरे मनी आनंद लय झाला या साळवी कुटुंबाला. मनी आनंद लय झाला या साळवी कुटुंबाला. दीर्घायुष्य लाभो सर्वदा या नूतन बालकाला. दीर्घायुष्य लाभो सर्वदा या नूतन बालकाला. बघा मित्रांनो, यांचा शुभविवाह झाला म्हणजे मला वाटतं 1-5 वर्ष झाले. या बालकाच्या प्रतीक्षेत हे घराणं होतं, संपूर्ण कुटुंब होतं आणि आज या नूतन बालकाचा या ठिकाणी नामकरण विधी होतोय. आणि म्हणून काय म्हणतोय बघा, आला आनंदाचा काळ फुलली वंशाची ही वेल. फुलली वंशाची ही वेल, फुलली वंशाची ही वेल. गरबी सांभाळून बाळा विश्वरूप तया दावील. विश्वरूप तया दावील, विश्वरूप तया दावील. देव आशीर्वाद द्याला साक्षात कृष्ण जन्मला. देव आशीर्वाद द्याला साक्षात कृष्ण जन्मला. दीर्घायुष्य लाभो सर्वदा या नूतन बालकाला. दीर्घायुष्य लाभो सर्वदा या नूतन बालकाला.
नाही वडील अजय रेश्मा आई आनंदाला सीमा नाही आनंदाला ती सीमा नाही आनंदाला ती सीमा नाही आधी आजोबा झाले आनंदी नव्या बालकाची नवलाई नव्या बालकाची नवलाई नव्या बालकाची नवलाई आधी आजोबा आनंदी झाले नव्या बालकाची नवलाई नव्या बालकाची नवलाई नव्या बालकाची नवलाई रसमिठाचा कवनाला देई वसंत सात प्याला रसमिठाचा कवनाला देई वसंत सात प्याला दीर्घायुष्य लाभ सर्वदा या नूतन बालकाला दीर्घायुष्य लाभ सर्वदा या नूतन बालकाला आणि आनंद लय झाला या सर्व कुटुंबाला आणि आनंद लय झाला या सर्व कुटुंबाला या ठिकाणी वेदांत राठवड आणि दक्ष राठवड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अजित साळवी नूतन बालकाचे काका यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम संपवतोय. अमोल बुवा, तुम्हाला तुमच्या बारीसाठी शुभेच्छा देतो. अजून पाण्याला स्पर्श नाही केला आहे. बुवा आल्यावर आता येतील. बुवा, या कलाकाराला ही ईश्वराची देणगी आहे. कारण जेवढ्या जेवढ्या बाऱ्या घेतल्या त्यांचा पैसा मात्र वसूल करतो हा गोमने बुवा. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. या ठिकाणी बुवांना शुभेच्छा देऊया. जशी आम्हाला साथ दिला तसे प्रेक्षक बुवांना सुद्धा साथ देऊया. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे बुवांचा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.